राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. आज अंदमान बोलवतेचा अखेरचा दिवस. गेले 5 दिवस पुढे या गेले 5 दिवस आपण अंदमानात फिरतोय. हॅलो, जर शांत राहिला तर सगळे येणार ऐकायला. अंदमानामधला हा शेवटचा दिवस. आज आपण सेल्युलर जेल पाहिलं. सांगितल्याप्रमाणे बरीच लोक आतमध्ये जाऊन बसली होती. जेवढा वेळ शक्य होतं तेवढा वेळ सगळेजण बसले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये असताना जी 12 ब्राउनिंग पिस्तूल पाठवली भारतामध्ये, त्यातल्याच एका पिस्तुलाने अनंत कांदेरीने ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला. ते पिस्तूल ज्यांनी पाठवलं ते होते विनायक दामोदर सावरकर. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल त्यांच्यावर एक खटला भरला गेला आणि मदनलाल धिंगराने वायलीचा खून केला लंडनमध्ये. त्याच्याही पाठीमागं विनायक दामोदर सावरकर होते. बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देऊन सेनापती बापटना त्यांनी इंग्लंडमधनं भारतामध्ये पाठवलं. त्यामुळे ब्रिटिश शासनाच्या विरोधामध्ये सशस्त्र क्रांतीचा लढा पुकारणं, 2 वधांच्या पाठीमागं ब्रेन बिहाइंड हिम सावरकर हे मेन माणूस आहे असं म्हणून त्यांच्यावर अटकेचं वॉरंट होतं. अय्यर आणि मदाम कामा त्यांना सांगत होते की लंडनमध्ये जाऊ नकोस विनायक, लंडनमध्ये पाऊल ठेवलंस की तू पकडला जाणार आहेस, ब्रिटिश तुझा शोध घेत आहेत. पण विनायक म्हणाला की जे काम मी केलेलं आहे, जर उद्या मी गेलो नाही लंडनमध्ये तर माझ्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी नाहक पकडलं जाईल आणि त्याला फासावर लटकवलं जाईल. त्यामुळे जे मी केलंय त्याच्या परिणामांना सुद्धा मीच सामोरा जाणार, मला भीती नाही. त्यामुळे मादाम कामानी, अय्यरनी, मित्रांनी इतकं सांगून सुद्धा न ऐकता विनायक लंडनमध्ये आले. रेल्वे स्टेशनवरच त्यांना अटक झाली. आता खरं तर ब्रिटिशांचं राज्य आहे दोन्हीकडे. इंग्लंडमध्ये तर तो त्यांचाच देश आहे, पण भारतामध्ये सुद्धा ब्रिटिशांचंच राज्य आहे. गुन्हा इंग्लंडमध्ये झालेला आहे. गुन्हेगार ब्रिटिशांच्या दृष्टीने सावरकर हे गुन्हेगार, ते इंग्लंडमध्येच पकडले गेलेले आहेत. मग खटला सुद्धा इंग्लंडमध्येच भरायला हवा होता. तिथून उचलून भारतामध्ये आणून त्यांच्यावरचा खटला चालवण्याचं काही कारणच नव्हतं. पण जर तिथे खटला भरला असता तर 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना देता आली नसती. फाशी का दिली नाही? फाशी द्यायचीच नव्हती का? अजिबात नाही. फाशी देण्याचाही विचार केला गेला. पण जर का आता सावरकर नावाच्या माणसाला फाशी दिली तर याचा प्रचंड मोठा परिणाम भारतामध्ये, उद्रेकामध्ये होईल. आणि एक सावरकर संपवायला गेलो तर 100 सावरकर उभे राहतील. त्यामुळे फाशी द्यायची नाही, माणूस मारायचा नाही, माणूस सडवायचा. माणूस सडवायचा, माणूस भारतीयांपासून दूर अशा कुठल्या तरी निर्जन स्थळी नेऊन फेकून द्यायचं त्याला, की त्याची आणि भारतीयांची परत कधी भेटच होता कामा नये. या सावरकरी विचारापासून भारतीय समाज इतका दूर गेला पाहिजे
की दुसरा सावरकर जन्माला येण्याची भानगडच होणार नाही. आणि मग ह्या जर सगळ्या शिक्षा आहेत, या जर सगळ्या शिक्षा द्यायच्या असतील तर ब्रिटिश कायद्यानुसार इंग्लंडमध्ये देऊ शकत नाहीत. तुम्हाला खोटं वाटेल तेव्हा आता फाशी द्यायची नाही असा निर्णय घेतल्यानंतर मग जन्मठेप द्यायचा निर्णय आला, तर जन्मठेप ही त्यावेळेला 15 वर्षांची होती. 2 जन्मठेपा द्यायच्या आहेत, 25-25 वर्षांच्या 2 जन्मठेपा द्यायच्या आहेत. गुन्हेगार 27 वर्षाचा आहे, 50 वर्ष सडवायचंय त्यांना जेलमध्ये. ते वेडे झाले पाहिजे, त्यांनी आत्महत्या केली पाहिजे. सावरकर हा माणूस अडकवायचा नाही आहे, सावरकर विचारापासून भारतीय समाजाला दूर न्यायचंय. कारण ही एक अशी चिंगारी आहे की ह्याच्या सानिध्यामध्ये आलेला प्रत्येक माणूस पूर्णपणे क्रांतिकारक बनून जातो आणि ब्रिटिश अधिकाऱ्याला मारायला तयार होतो आणि मरायला तयार होतो देशासाठी. अशी ताकद आहे या एका माणसामध्ये. हे ऊर्जेचं स्रोत आहे, हे क्रांतिकारकांचं स्रोत आहे, हा उगम आहे. ज्याच्या ज्याच्या आयुष्यात सावरकर आले तो माणूस संपूर्णपणे देशाला समर्पण करून घ्यायला तयार होतोय. इतकं सामर्थ्य याच्या विद्वत्तेमध्ये आहे, याच्या संभाषणामध्ये आहे. तर हा माणूस लांब गेला पाहिजे. मारला तर इतका मोठा हिरो होईल. मारल्यानंतर किती माणसं हिरो होतात आपण बघितले स्वातंत्र्यात. महात्मे म्हणतात ही चूक कधी करायची नाही. माणूस सडवायचा. आपल्या कायद्यानुसार 2 जन्मठेपा आपण देऊ शकत नाही. जगातल्या कुठल्याच कायद्यानुसार 2 जन्मठेपा 2 वेगवेगळ्या भोगायचा असा नियमच नाही आहे. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला 4 गुन्ह्यांसाठी शिक्षा झाल्या, 3 महिने 2 महिने 5 वर्ष 15 वर्ष, तर सगळ्यात मोठी जी शिक्षा असते 15 वर्षांची ती भोगली की सगळ्या अंतर्भूत असतात. पण हे सगळं कायद्यात बसून करावं लागेल जर इंग्लंडमध्ये खटला चालवला तर. आणि इंग्लंडमधल्या खटल्यामध्ये न्यायालयामध्ये जर असे आदेश दिले नाही तर युरोपामध्ये आपली चितू होईल. जे चित्र आपण जे मुखवटा परिधान केलेलं आहे की भारत नावाच्या या अत्यंत मागासलेल्या देशाचं भलं करायचं काम आम्ही करतोय, हा जो ब्रिटिशांनी मुखवटा धारण केला युरोपामध्ये तो सगळाच्या सगळा फाटला जाईल. त्यामुळं काय करायला पाहिजे तर सावरकर नावाच्या माणसाची केस इंग्लंडमध्ये चालवायची नाही, भारतात आणला. आता एवढा मीडिया असं काही नव्हतं, त्यामुळे भारतात काय घडलं हे कळायला मार्गच नव्हता. पुण्यामध्ये काय घडले मुंबईला कळायलाच 8-8 दिवस लागायचे. 1910 म्हणजे 115 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय मी. आता खुट्ट झालं की इथलं लगेच जगभर सगळ्यांना कळतं. मोबाईल असतात, व्हिडिओ काढतात लोक. असलं काहीच नव्हतं. मग त्यांना इथे आणलं, त्यांच्यावरती खटले चालवले. पहिल्या खटल्यामध्ये त्यांना 25 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली. आता हा माणूस जो आहे हा नॉर्मल कैदी आहे का? नाही. ब्रिटिशांच्याच देशात जाऊन ब्रिटिशांच्याच कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर झालेला आहे. वकिलीचा अभ्यास, ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास केलेला आहे. कायदा ब्रिटिशांचा कुळून प्यालेला आहे माणूस. तर ब्रिटिश मला कुठली शिक्षा देऊ शकतात आणि कुठली देऊ शकत नाहीत सगळ्याचं नॉलेज आहे. तर 25 वर्ष जन्मठेप झाली. मग काही दिवसानंतर दुसऱ्या खटल्याची सुनावणी झाली, त्याला अजून एक 25 वर्षाची जन्मठेप झाली. लगेच सावरकरांनी दुसरा अर्ज केला होता. तेव्हाच पहिला अर्ज केलाय त्याने डोंगरीमधनं. आता या 25 वर्ष जन्मठेप आहे. तुमच्या कायद्यानुसार, तुमच्या कायद्याच्या कलमानुसार ह्या एकत्र भोगायचे आहेत ना मी. तेव्हा न्यायाधीश म्हणाले सॉरी, एकत्र नाही भोगायच्या. एक 25 वर्ष संपली की दुसऱ्या दिवशी दुसरी 25 वर्ष सुरू होणार. स्वतःचा सगळा कायदा सावरकर नावाच्या कैद्यासाठी ब्रिटिशांनी कायमच धाब्यावर बसवला. सावरकरांच्यासाठी कधीही ब्रिटिशांनी त्यांचे कायदे सुद्धा पाळले नाहीत. 15 वर्षाची जन्मठेप असते ती 25 वर्षाची केली. 2 जन्मठेपा एकत्र भोगायचा नियम आहे जगाचा, तो पण मोडला आणि ह्यांना 50 वर्षांची 2 जन्मठेपेच्या शिक्षा. सावरकर हसले. मोठमोठे नेते
5-10 वर्षाची शिक्षा झाल्यावर कसे थरथर कापतात, मोठमोठे सिने स्टार कसे कापतात, कसे लहान मुलासारखे ढसाढसा रडतात, आपण सगळं पाहिलंय. पण हा तरुण 27 वर्षाचा मुलगा ना रडला ना घाबरला, हसला, म्हणाला पुनर्जन्म फक्त आमच्या हिंदू धर्मात मानला जातो. तुम्ही ख्रिस्ती धर्मीय आहात, तुम्ही पुनर्जन्म मानत नाही, पण मला एकाच जन्मामध्ये 2 जन्मठेपा वेगळ्या वेगळ्या भोगायला लावून तुम्ही आमचा, माझ्या शिक्षेच्या निमित्ताने का होईना, पण आमचा पुनर्जन्म आज तुम्ही मान्य केलात. मग सुरू झालं. मी त्या डोंगरीमधल्या मुंबईच्या कारागृहामध्ये काही दिवस ठेवलं. तिथून मग बोटीमधनं प्रवास करून या सेल्युलर जेलमध्ये आणणार. काळ्या पाण्याची शिक्षा. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे समुद्राचं पाणी काळं नाही. आपण म्हणतो ना काळा दिवस आहे आजचा, हा भारतातला हा आजचा एवढा काळा दिवस दुसरा कुठला नव्हता. त्या अर्थाने काळ्या पाण्याची शिक्षा. बऱ्याच लोकांना वाटतं, मग कितीतरी लोक विचारतात पण अहो पण समुद्राचं निळंच पाणी आहे. हो, तसं कुठल्या समुद्राला काळं पाणी नाही आहे. काळा दिवस, एक भयानक क्षण असं जे म्हणतो आपण, त्या उपमेमधनं तो काळ्या पाण्याची शिक्षा असं आहे. ते ॲक्च्युली समुद्राचं पाणी काळं नाही आहे. आणखीन 2 गोष्टी करतात. कधी खूप लोकांना वाटतं ती मार्सिलिसची उडी इंग्लंड इथे सेल्युलर जेलमध्ये आणताना मारली होती. नाही, तो भाग वेगळा. तो इंग्लंडमधनं पकडून मुंबईला नेताना ती सगळी उडी वगैरे मारली होती. आता 6 वर्षांचं अंतर आहे बायको आणि विनायकामध्ये. ते दादा मोबाईल बघतायत. झालं का बघून? म्हणजे हा माझा अपमान आहे. मी व्याख्यान देत असताना माझ्यासमोर बसून अखंड तुम्ही मोबाईलमध्ये जर बघत असाल तर हा माझा अपमान. तुम्हाला मी जबरदस्ती नाही, तुम्ही फिरून येऊ शकता, 1.5 तासांनी या प्लीज. निघाली. 27 वर्षाचा मुलगा, 21 वर्षाची बायको, 6 वर्ष लहान. तुमच्या अनेकांना 21 वर्षाच्या मुली असतील. काय स्वप्न बघत असतात त्या? लग्न ठरलंय. कुणाबरोबर? नवऱ्याबरोबर. नवरा कुठे गेलाय? इंग्लंडला. कशाला गेलाय? बॅरिस्टर व्हायला. अजूनही काही जुन्या वाड्यांमध्ये असे बॅरिस्टर वगैरे किंवा अशा मोठमोठ्या डिग्र्या घातलेले जसे मोठे मोठे काळे झगे अशा वर कॅपसारखं असतात, असे फोटो आपल्याला बघायला मिळतात. तर असं कुठेतरी आपला नवरा असा छानपैकी ती डिग्री घेऊन येईल असं काहीतरी त्या वेड्या मुलीचं 21 वर्षाच्या पोरीचं स्वप्न. काय वय आहे हो. आणि नवरा आला खळ 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 साखळदंडांचे आवाज करत, मध्ये जाळीचा दरवाजा. इतकी दहशत सावरकर नावाच्या कैद्याची की हा कुठूनही काहीही करू शकतो. बोटीतनं पळून गेलेला माणूस आहे हा. एवढंसं ते संडासाचं भोक म्हणजे पोर्ट होलची खोटी, त्यातनं पळून गेलेला आहे हा. कुठूनही कसाही कधीही पळून जाऊ शकतो. चारी बाजूनी हातात, पायात, गळ्यात सगळीकडे साखळदंडांनी बांधलेलं. एखाद्या रानटी जनावराला जसं बांधलं जातं ना क्रूर श्वापदाला, तसं सावरकर नावाच्या एका बॅरिस्टरला बांधलंय. इथून कुठेतरी असं लांब आहे ते सेल्युलर जेल. आता सगळ्यांना माहीत झालंय. आता फार आपण पटकन म्हणतो अंदमान. माहीत नव्हतं 1910 साली अंदमान कुठे आहे. इथून नेमकं किती लांब आहे, तिथे कसं जातात. हा माझा नवरा, ह्याला 50 वर्षांची शिक्षा. 27 वर्षाचा आहे. 50 वर्षानंतर हा परत येईल की नाही माहीत नाही. कुंकू बलवत्तरच असेल आणि 77 वर्षाचा म्हातारा येईल, परत येईल तेव्हा. जाताना तरुण माझा नवरा जाईल, येताना 77 वर्षांचा म्हातारा आलेला असेल. तो विनायकच आहे का ओळखता पण येणार नाही. उठसूट उठलं आणि निघून गेलं. आज काय ते ह्याच्यावर पॅरलवर सोडतात ना हल्ली,
ते संजय दत्ताला कसे सोडायचे सारखे सारखे, दर 3 महिन्यांनी 4 महिने, अशी पद्धत नव्हती. ब्रिटिशांचा कायदा आहे तो. मुळात अंदमानमध्ये सावरकर नावाच्या कैद्याला टाकण्याचा उद्देशच फार वेगळा आहे. त्याला संपवायचा आहे, त्याला मानसिकरित्या संपून टाकायचं आहे. तो वेडा झाला पाहिजे, त्याने आत्महत्या केली पाहिजे, आणि तो संपलाय, तो मेला, हे भारतात कोणाला कळताच कामा नये. म्हणून तर फाशी नाही दिली, जन्मठेप दिली. जन्मठेप सुद्धा कशी 25-25, 2-50 वर्ष, अशी जगाच्या इतिहासात कुठल्याही कैद्याला आजतागायत अशी शिक्षा दिलेली नाही, जगाच्या इतिहासात. सावरकरांना दिली. काय भेट आहे? इतकी दहशत असल्यामुळे तो ब्रिटिश अधिकारी उभा आहे इकडे. नारायणराव वहिनीला घेऊन आलेत. माहित नाही आता जी भेट होईल 5-10 मिनिटाची, त्याच्यानंतर हा जो फिरेल परत, त्याच्यानंतर नवरा मला भेटेल की नाही, जिवंत राहील की नाही, माहित नाही. विचारलं तिने नारायणराव की ही काळ्या पाण्याची शिक्षा आहे, अंदमान काय असतं? असं एक जेल आहे, असं एक जेल देशाच्या बाहेर कुठेतरी आहे, तिथे गेलेला कुठलाही कैदी जिवंत येतच नाही परत, असा त्या जेलचा लौकिक आहे. अमानुष क्रूरतेची शिक्षा तिथे दिली जाते. तिथे 50 वर्षे टिकणं आणि परत जिवंत येणं हे इम्पॉसिबल आहे. इकडे ती 21 वर्षाची मुलगी, इथे तिचा दीर नारायणराव, इकडे ब्रिटिश अधिकारी, मध्ये ते जाळी आणि साखळदंडात बांधलेला विनायक दामोदर सावरकर. 10 मिनिटं काय बोलणार, काय बोलणार मला सांगा ना. कदाचित शेवटची भेट असेल ही. ठरवून गेली होती, नाही रडायचं, नाही रडणार मी रडले तर ते खच्चीकरण होईल त्यांचं. आपल्याला मनोबल वाढवायचं आहे, आपण मी नाही रडणार. ठरवून गेली होती, शक्य नाही झालं. बांध फुटला, ढसाढसा रडायला लागली. रडू दिलं तिला शांतपणे. मग विनायक म्हणाला, रडतेस कशासाठी, नशीबवान आहेस तू. 30 करोड भारतीयांमध्ये भारतासाठी समर्पण करायची संधी परमेश्वराने सावरकर घराण्याला दिली. ह्याच्यासारखं सौभाग्य काय असावं दुसरं. अशा घरामध्ये तू आलीस सून म्हणून, तुला अभिमान वाटला पाहिजे. 33 करोड भारतीयांमध्ये अंदमानमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी मरण यातना पत्करण्यासाठी माझी निवड झाली, तुझ्या नवऱ्याची निवड झाली, तुला अभिमान वाटायला पाहिजे. कुठल्या मानसिकतेची माणसं होती हो. मग म्हणाले 2 काटक्या जमा करणं, 2 मुलं जन्माला घालणं, याला जर संसार म्हणत असतील तर असा संसार चिमणे आणि कावळे पण करतात. आज आपण आपल्या संसाराची सगळी बोळकी मोडून टाकली तरच उद्याच्या स्वतंत्र भारताच्या प्रत्येक संसारातून कदाचित सोन्याचा धूर निघेल. संपली भेट. किती मन घट्ट केलं असेल, मनोबल कुठल्या लेवलला गेला असेल. पाठ फिरली, निघून गेली, पोरगी रडली. नारायणराव सावरत तिला घरी घेऊन आले. 2 दिवसानंतर बोटीमधनं प्रवासी वाहतूक, बोटीच्या खाली तळघरामध्ये एक 50-60 कैदी बसू शकतील अशी एवढीच जागा. त्याच्यात एक 100 कोंबले, गुरासारखी कोंबली माणसं. ती माणसं मेली जगली. ब्रिटिशांना काय पडलेलीच नव्हती. जेवढे आपल्यावर मुसलमान आक्रांतांनी जेवढं आक्रमण केलं आणि जेवढं क्रूरतेचे शिखर गाठली ना, तेवढेच क्रूर ब्रिटिश पण होते बरं का. काही इतकं पण कमी नाही, इतकं पण कमी नाही. सगळे एकाच माळेचे मणी, फक्त चामडीचा रंग वेगळा आहे, फक्त बाकी काही नाही. आणलं, पोर्टवरती आणलं. कोंबतायत, त्याचं वर्णन करतात तात्या. मला कोंबलं म्हणजे जागाच नाही आतमध्ये ढकलायला. शेवटी असं वर उचललं मला.
प्रेत उचलतात तसं आडवं, आणि आडवं असं सरकवलं आतमध्ये लोकांच्या डोक्यावरून, जणू काही जिवंतपणे माझी प्रेतयात्रा निघते की काय. आणि मग त्यांनी खंत व्यक्त केली की जी काही 1001 माणसं मला आता अंदमानला घेऊन जाणार म्हणून त्या पोर्टवरती, त्या बोटीच्या त्या काय म्हणतात त्याला, बंदरावरती जी माणसं मला निरोप द्यायला आली होती, मी वाट बघत होतो. मला जेव्हा असा वर उचलला आणि असा आत ढकलत होते, जणू काही प्रेत यात्रा गेल्यासारखी मी वाट बघत होतो. त्या 1000 माणसांमधला निरोप द्यायला 1000 माणसां एक तरी माणूस ओरडून म्हणेल की विनायक काळजी करू नकोस, उद्या तू मेलास तरी तुझं अर्धवट कार्य आम्ही पूर्ण करू. हे एक वाक्य जरी त्या 1000 समुदायामधनं आलं असतं तरी मला ती प्रेत म्हणजे फुलांची शेज वाटली असती. एकही माणूस बोलला नाही, एकही जमावातला माणूस हे वाक्य बोलला नाही. सावरकरांना अपेक्षा का होती? कारण सावरकर असं वाक्य वयाच्या 13व्या वर्षी बोलले होते. जेव्हा चापेकर बंधू फाटावर लटकले तेव्हा तिथून अष्टभुजा देवी समोर सावरकर नावाचा 13 वर्षाचा तरुण मुलगा म्हणाला होता की चापेकर बंधू काळजी करू नका, तुम्ही गेलात ना तुमचं कार्य मी पुरं करेन. तसं आता मी चाललोय ना, तर आता कोणीतरी एक जण तरी म्हणावं की विनायक काळजी करू नकोस, तू उद्या अंदमानात गेलास तर तुझं हे अर्धवट कार्य मी पूर्ण करेन, आम्ही पूर्ण करू. कोणी म्हणालं नाही. प्रवास सुरू झाला. प्रवासामध्ये त्यांना सायनसचा त्रास होता. नाक चोकप व्हायचं, चोंदायचं. आपण घरामध्ये असं असतं की जेव्हा आपण काहीतरी बाम लावतो, काहीतरी तुपाचे ड्रॉप टाकतो, असे अनेक प्रकार आपण घरामध्ये नाक चोंदलं की करतो. आता तिथे काय करायचं? 30-40 माणसं राहतील असे गुरासारखी 100 कैदी कोंबलेले, काही गुन्हेगार पण त्याच्यातच कोंबलेले आणि राजकीय कैदी पण त्याच्यातच, स्पेशल प्रिझनर्स हे सगळे, त्यांना पण त्याच्यातच कोंबलेलं. कुठलं काही वेगळं काही नाही. श्वास गुदमरायला लागला, कळलं ना काय करावं, नाक चोंदायला लागलं, भयंकर त्रास व्हायला लागला. मग त्यांच्या 2-4 त्या राजकीय कैद्यांनी म्हणाले चल त्या बोटीच्या बॉर्डरवरती अशी पोर्ट होलसारखे अशी भोकं असतात आणि त्याला खिडक्या असतात, तिथून थोडासा वारा येतो, तर तिथपर्यंत नेऊन उभा राहा, म्हणजे थोडा वारा आला ना तर तुला श्वास घ्यायला बरं पडेल. म्हणून त्याच्यातनं अशी जागा काढत विनायकाला त्या पोर्ट होलपर्यंत आणून ठेवलं. त्या पोर्ट होलच्या बरोबर बाजूला असं एक बॅरल होतं लोखंडाचं. आपल्या घरामध्ये पूर्वी बघा पाणी साठवण्यासाठी आपण पिंप ठेवायचो. चाळीबिळीमध्ये राहणारे आहेत का कोणी लोक? चाळीमध्ये असं 2 तासच पाणी यायचं, तेव्हा आम्ही सगळी पिंप भरून ठेवायची दिवसभर पुरण्यासाठी. तर अशा 2 पिंप ठेवलेली होती तिथे. विनायक आला, त्या तिथं जर असं बरं वाटायला लागलं, पण तेवढ्या त्या पिंपाच्या वरती अशा 2 फळ्या ठेवलेल्या होत्या. त्याला माहीत नाही हे पिंप कशाला ठेवलेत आणि त्याच्यावर 2 फळ्या कशासाठी आहेत. तेवढ्यात एक माणूस, असा एक अजस्त्र गुन्हेगार, तिकडनं आरडाओरडा करत सगळ्यांना ढका मारत सावरकरांच्या अंगावर आला. सावरकरांना कळलंच नाही, माझ्यावर काय, मी याचं काय वाकडं केलं. तो सावरकरांच्या अंगावर नव्हता आलेला, त्याला जोराची संडासला लागली होती. आणि हे पिंप इथून 3 दिवस 3 रात्रीचा प्रवासामध्ये त्या कोंबलेल्या कैद्यांच्या संडास करण्यासाठी ठेवलेलं पिंप होतं ते. तो आला, निर्लज्जासारखे त्यांनी कपडे काढले, त्या 2 फळ्या बाजूला केल्या, त्याच्यावर संडासला बसला. तिथे होतो ते परवडलं होतं, इतकी दुर्गंधी सुटली. आता या दुर्गंधीचं करायचं काय? हे असं सहन करत अजून किती पल्ला गाठायचा आहे? विचार काय आला डोक्यात? कुठल्या विषयांचा अभ्यास डोक्यात? विचार काय आला? एक ऋतुचक्र आपल्याला आठवते सगळ्यांना भूगोलमध्ये शिकवलेलं ऋतुचक्र. असं पाणी दाखवतात बघा, आणि मग ते पाण्याची वाफ होते, मग त्याची वाफ वर जाते, ते पाणी खूप छान वाटतं आपल्याला, छान प्रसन्न वाटतं बघायला.
त्याची घाण नाही वाटत कधी. मग ती वाफ वर जाते, ते पण घाण नाही वाटत. मग ते वाफ वर थंड त्याचं टेम्परेचर झालं की त्याचा ढग तयार होतो आणि मग त्याला पाऊस पडतो. ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याला खूप छान वाटतात. आणि मग पाऊस पडतो शेतामध्ये, मग शेतामध्ये छान अशी धान्य पेरलेलं असतं. मग पेरलेल्या धान्यातनं पाणी आल्यामुळं रोपं उगवतात. मग ती रोपं मोठी होतात, मग त्याला धान्य लागतं. किती सुंदर आहे. पाणी, वाफ, ढग, पाऊस, शेतं, रोपांची मोठी झाली, मग त्याला धान्य लागलं. मग ते धान्य काढतो शेतकरी, मग ते बाजारामध्ये जाऊन विकतो. मग आपण सगळं ते गहू तांदूळ सगळं ते विकत घेतो. मग ते छान शिजवतो. मग शिजवल्यानंतर त्याचं सुंदर रुचकर अन्न तयार होतं. मग ते अन्न आपण खातो. अन्न खाल्ल्यानंतर इथपर्यंत काहीच आपल्याला घाण वाटत नाही. पाण्यापासून अन्न पोटात जाईपर्यंत सुंदर, सगळं छान, अप्रतिम. पोटात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते विष्ठेतनं बाहेर पडतं, तेवढीच एक गोष्ट आपल्याला घाण वाटते त्याची. पण पुन्हा तेच सोनखत म्हणून पुन्हा शेतामध्ये घालतो आपण. पुन्हा त्याच्यातूनच पुन्हा एक रोप उघडतो. म्हणजे या संपूर्ण ऋतुचक्रामध्ये एकच असे मधली स्टेप आहे, एकच अशी जागा आहे, विष्ठा. तेवढंच आपल्याला खूप घाण वाटतं. सावरकर म्हणतात तोही निसर्गच आहे, ते अत्यंत गरजेचं आहे. मग त्याचा सुगंध हा दुर्गंधी आहे, हा त्याचा सुगंध म्हणून घेऊया, कारण दुसरा पर्यायच नाही. आणि माणूस शांत झाला. कुठल्या सिच्युएशनमध्ये डोक्यात कुठले विचार येतात. कमाल, अफाट बुद्धिमत्ता, अफाट. ही वेगळीच रसायन बनवलेली माणसं आहेत परमेश्वराने. ही नॉर्मल माणसं नाहीत. श्रीराम नॉर्मल नाही, श्रीकृष्ण नाही, हे सगळे अवतारी पुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं कार्य बघितलं की हे माणूस नाही करू शकत. संभाजी महाराजांचा मृत्यू बघितला की हा माणूस हे सहनच नाही करू शकत. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, हे सगळे माणूस, हे सगळे संत, हे सगळे महापुरुष बघितले की हे नॉर्मल माणूस करूच शकत नाही. काहीतरी विशिष्ट हेतूने परमेश्वराने ते जन्माला घातलेलं असतं. मग प्रवास सुरू झाला आणि अंदमानची बेटं दिसायला लागली. बायकोला सोडून आलाय. इंग्लंडमध्ये असताना मूल गेलेलं आहे. मुलाचं अंत्यदर्शन झालेलं नाही आहे. 21 वर्षाच्या तरुण आपल्या बायकोला आपण सोडून आलोय. तिचं काय होईल, ती परत भेटेल माहीत नाही. ज्या मोठ्या बाबारावांच्या बायकोनी, येसूबहिणीने आपल्याला सांभाळलं, आपल्याला आपलं आईसारखं सगळं केलं, ती तिकडेच आहे. नारायण तिथेच आहे. या कुटुंबाचं काय होईल माहीत नाही. मोठा भाऊ बाबाराव कुठेतरी कुठल्या तरी एका जेलमध्ये त्याला टाकलेलं आहे. त्यालाही जन्मठेप झाले. कुठल्या जेलमध्ये माहीत नाही. घर चालणार कसं? घरामध्ये 1 तारखेला राशन कोण भरणार? ही माणसं माझी जेवणार कशी? घरामध्ये 3 बायका आहेत, एकटा धाकटा भाऊ शिल्लक राहिलाय. काय करायचं कुटुंबाचं? सगळ्या घरावरती जप्ती आलेली आहे. सगळ्या मिळकतीच्या साधनांवरती जप्ती आलेली आहे. काय करायचं कसं? ह्यातल्या सगळ्या विचारांमध्ये खरं तर जायला पाहिजे होतं. ह्यातला कुठलाही विचार सावरकरांना शिवलाच नाही. सावरकरांच्या डोक्यामध्ये जेव्हा अंदमानची बेटं दिसायला लागली तेव्हा एकच डोक्यामध्ये गोष्ट आली आणि त्यांनी सगळ्या राजकीय कैद्यांना बोलवलं आणि म्हणाले, हे बघा दिसतंय, आपल्या या सगळ्या त्यागामुळं जेव्हा देश स्वतंत्र होईल ना पुढे, त्या स्वतंत्र भारताचे पहिलं आरमार केंद्र व्हायला पाहिजे. आज आरमार केंद्र झालंय. ते 1910 साली बोटीतलं उच्चारलेलं वाक्य खरं ठरलं. आज पहिलं आरमार केंद्र. काय अभ्यास आहे, भूगोलाचा अभ्यास. देश कसा आहे आपला, असा इकडे हिमालय आहे, असा खाली येतो निमुळता. संपूर्ण 3/4 आपल्या समुद्र किनारा आहे संपूर्ण आपल्या भारताला. आणि तिथे सगळ्यात शेवटी आपलं टोक आहे खाली. त्याच्या पुढे समुद्रात काही असे छोटे छोटे डॉट दिसतात, ते म्हणजे अंदमानची बेटं आहेत. तिथे जर एक्झॅक्टली आरमार केंद्र बांधलं नेव्हीचं, तर तिथून 3/4 समुद्र किनाऱ्यावरती एकाच वेळेला भारतीय नौदलाला नजर ठेवता येईल. समुद्र मार्ग येणाऱ्या शत्रूवरती. 27 वर्षाचा मुलगा, इंग्लंडमध्ये शिकलेला, हे बघून त्याच्या मनात पहिला विचार काय आला, तर हे माझ्या देशाचं, स्वतंत्र भारताचं आरमार केंद्र व्हायला पाहिजे.
मग उतरले इथे. हे काही नव्हतं, हे सगळं काहीही नव्हतं, फक्त हे सेल्युलर जेल. तिथे तुम्ही आता त्या प्रदर्शनातले फोटो बघितले असतील ना. आता हे सगळं शहर झालं, तेव्हा काहीच नव्हतं इथे. आदिवासी वस्ती जंगलातली. म्हणजे हे जेल असं बांधलंय ना की इथला एखादा माणूस चुकून, मला मगाशी कोणीतरी विचारलं की इथून पळून जायचा प्रयत्न केला नाही का कधी कोणी, कसा करणार. एखादा समजा यशस्वी झालाच इथून पळायला, तर पळणार कुठे. ज्या सेल्युलर जेलच्या अगदी इथपासून सगळीकडे चारही बाजूनी एक भयानक समुद्र आहे, समुद्रातले प्राणी आहेत, कुठे जाणार पळून. तो झक मारत पुन्हा स्वतःहूनच येईल आतमध्ये. अत्यंत हुशारीने हे ठिकाण निवडलंय अशा कैद्यांसाठी आणि हे बांधून तयार झालेलं आहे. इथे आणलं त्यांना. इथे आणल्यानंतर आतमध्ये आणताना बारी इथला जेलर, तो आयरिश आहे, तो ब्रिटिश नाही आहे. महाक्रूर कर्मा, म्हणजे औरंगजेबाचीच औलाद. वेलकम केलं त्यांनी सावरकरांना. त्यांच्याच गळ्यातला असा तो बिल्ला, तुमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये आता बिल्ले आहेत बघा, एक्झॅक्ट असाच्या असा बिल्ला सगळ्या कैद्यांच्या गळ्यामध्ये असायचा. इथे येण्याची तारीख, जाण्याची तारीख 1910, 23 डिसेंबर 1960. त्याच्या आहे बघा तुमच्या काय. 1910ला तो बारी मुद्दामून त्याच्या गळ्यातला बिल्ला म्हणतो आणि उत्तर काय म्हणजे बोलतो, किती नालायक असेल बघा. मिस्टर सावरकर, काळजी करू नका, हे ब्रिटिश शासन इतकं दयाळू आहे, इतकं दयाळू आहे की ह्या तारखेला तुम्हाला नक्की सोडू. ह्या तारखेला म्हणजे 50 वर्षानंतर 23 डिसेंबर 1960 तुम्हाला नक्की सोडणार आम्ही. परत हसले सावरकर. हा मूर्ख आहेस तू, तू काय सांगतोस मला एवढी वर्ष तू इथे ठेवणार म्हणून. तू इथे राहणारच काय, ब्रिटिशच मुळात एवढी वर्ष या देशावर राज्य करणार नाही, तू काय मला 60 सालीपर्यंत ठेवणार इथे. ही मानसिकता, हे मनोधैर्य कुठून येत असेल. मग त्या कोठडीमध्ये आणून टाकलं. पहिले 6 महिने अंधार कोठडी, पूर्ण अंधार. कारण उद्दिष्ट एकच आहे, हा माणूस आपण फासावर लटकवू शकत नाही, ह्याला ठार वेडा करायचा. हा असा संपला पाहिजे की हा इथे गुदमरून मेला पाहिजे, किंवा एवढ्या यातना सहन न होऊन, जसे अनेक कैदी इथे स्वतःहूनच फासावर लटकवून घेतात, जे ती फाशीघर आहे ते असं ओपन होतं, चौथरा नुसतं आणि 5-6चा हे दोर. तर काही कैदी कुठून तरी कसे तरी सटकायचे, यायचे आणि स्वतःलाच फास लावून मरायचे. कारण त्या यातनांपेक्षा मरण आलेलं पत्करलं. इतक्या भयानक क्रूर यातना इथे दिल्या जायच्या. संपूर्ण दुसरा मजला, कोपऱ्यावर तुम्ही बघितलं सावरकरांची कोठडी, अख्खा दुसरा मजला 6 महिने रिकामा ठेवला होता. कारण हा विनायक दामोदर सावरकर हा माणूस इज व्हेरी डेंजरस म्हणून तो डी लिहिलाय बघा त्याच्यावर. एकमेव कैद्याच्या बिल्ल्यावर डी आहे, डेंजरस. हा कुठूनही काहीही करून जाऊ शकतो. भिंतीला थापा मारेल, काहीतरी एक वेगळी साऊंडची भाषा निर्माण करेल. बाजूच्याच कोठडीमध्ये एखादा कैदी असेल तर आरडाओरडा करून काहीतरी तो संपर्क करेल, काहीही करू शकतो हा. म्हणून पहिले 6 महिने कोठडीचा दरवाजा बंद, अंधार केला गेला आणि संपूर्ण मजला रिकामा. एकही कोठडीमध्ये एकही कैदीच ठेवला नाही. इमॅजिन करा. आतमध्ये टाकलं, दरवाजा लावला गेला, ब्रिटिश अधिकारी ते वॉर्डन निघून गेले. आता करायचं काय, इथून 50 वर्ष काढायचे. अंधार, 7 बाय 11ची कोठडी, 5 बाय 5 फूट 2 इंच सावरकरांची उंची. मागची खिडकी बघितली ती 8 फुटावर आहे. बरं, जेलची सगळी तुम्ही रचना बघितलीत की तुम्हाला ह्या कोठडीची जी गॅलरी आहे, तर समोरच्या कोठडीची गॅलरी नाही आहे, त्याची मागची बाजू आहे.
त्यामुळं गॅलरीतून काहीतरी इशारा करता येईल, काहीतरी साऊंडनी बोलता येईल का, काही संबंधच नाही. माणूसच दिसत नाही. 6 महिने तो येणाऱ्या वॉर्डन व्यतिरिक्त सावरकरांना माणूसच दिसला नाही. फक्त 2दा शौचाला घेऊन जायचे, सकाळी आणि संध्याकाळी. संध्याकाळी काहीतरी 6:30 का 7ची वेळ होती. एकदा तेव्हा घेऊन जायचं, काय ते शौच केलं, आतमध्ये टाकला की तिथून सकाळपर्यंत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लघवीला लागली, संडासला लागली. त्या 7x11च्या ज्या कोठडीत तुम्ही बसलात ना, त्याच कोठडीच्या कोपऱ्यात प्रातर्विधी करायचे. धुवायला काही नाही. शौचाला म्हणून खाली आणायचे सकाळी. त्यावेळेला त्यांना समुद्राचे 3 लोटे पाणी, तिथे कसं लोटा ठेवला बघितलं कोठडीमध्ये, ते 3 लोटे पाणी, त्याचे 3 पाण्याचे फक्त. कशासाठी? समुद्राचे पाणी. आणि ते चिकट असतं सगळं. समुद्राचं पाणी खारट चिकट असतं. ते समुद्रात कधी आंघोळ करून आला तर तुम्हाला आपल्या घरातल्या नॉर्मल गोड्या पाण्याने आंघोळ केल्याशिवाय बरंच वाटत नाही. सावरकर आणि त्यांच्याबरोबरचे सगळे कैदी रोज त्या समुद्राच्या पाण्याने स्नान करत होते. म्हणजे त्यांच्या शरीराचं काय झालं असेल. त्यांचे कैद्यांचे वेश बघितलेत तुम्ही गोंडपाटाचे? ते एक 5 मिनिटं घालून बघा फक्त एकदा. त्या राहुल गांधीला घालून दाखवा एकदा, इथनं फिरवा त्याला. बोलायचं बंद होईल कायमचा. आता करायचं काय? गुरु गोविंद सिंहांची आठवण झाली. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, लोकमान्य टिळक गुरुस्थानी मानलेत. गुरु गोविंद सिंहांची 4 मुलं देशासाठी फासावर लटकली. बायको रडायला लागली होती. गोविंद सिंहाने विचारलं, रडतेस का तू? मुलं गेली म्हणून? नाही म्हणाली, मी रडते अशासाठी की 4च का जन्माला घातली. अधिक 10-12 मुलं झाली असती तर सगळीच्या सगळी मी देशासाठी कुर्बान केली असती. त्याच्यासाठी ती रडत होती बाई. असे ते गुरु गोविंद त्यांच्या ओव्या आठवायला सुरुवात केली. मोठमोठ्याने आठवायला सुरुवात केली. आणि मग सावरकरांच्या लक्षात आलं की क्रांतिकारक सावरकरांना या भयान शिक्षेतून बाहेर काढायला उपयोगी कोण पडणार आहे? कवी सावरकर. एक्झॅक्ट ह्याच सिच्युएशनमधनं आपण 2020ला गेलो. कोरोना नावाचा एक महारोग आला होता. आपण सगळ्यांना बंद केलं होतं सरकारने. पण आपण सुखी होतो. आपल्या घरात बंद होतो. आपली सगळी माणसं होती आजूबाजूला. भरपूर खायला प्यायला गोष्टी होत्या. TV होता, लिहायला वाचायला पुस्तकं होती, झोपायला बेड होता, पंखा होता, AC होतं, सगळं होतं, टॉयलेट्स होती. असं कोपऱ्यातच खोलीचं करायचं नव्हतं. तरी वेडी व्हायली माणसं. मानसोपचार तज्ज्ञांचे दवाखाने जास्त फुल व्हायला लागले. माणूस राहू शकत नाही. इथे तर नजरेला माणूसच दृष्टीलाच पडत नाही. सकाळी एक वॉर्डन येतो, तो घेऊन जातो बाहेर. तो 3 लोटे पाणी देतो, त्याच्यातच शौच करायचं, त्याच्यातच ते डुंगण धुवायचं, त्याच्याच उरलेल्या पाण्याने अंघोळ करायची. तेच कपडे परत घालायचे, परत बेड्या अडकवायच्या आणि आणायच्या. रोज साफसूफ करायचे बेड्या. रोज आपल्या गळ्यातल्या बेड्या जेव्हा आंघोळीला आणायला काढायचे ना, ते नंतर घालायच्या आधी ना असे चकाचक करायचे. त्याच्यानं कोणीतरी विचारलं, हे काय करता तुम्ही? ते माझे दागिने आहेत माझे. ते स्वातंत्र्य देवीने दागिने घातलेत मला. कसा पॉझिटिव्ह दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडं बघण्या. कारण मला जगायचं आहे. मला ॲट एनी कॉस्ट इथे जगायचं आहे. मी जगलो तर मी खूप काहीतरी करू शकतो. वेड्यासारखं होतात ना मी पत्करणार नाही. प्रत्येक देशभक्तांनी, प्रत्येक राष्ट्रभक्तांनी शेवटच्या क्षणापर्यंत जगण्यासाठी धडपडलंच पाहिजे. शिवाजी महाराज आदर्श आहेत. सुटून गेले, पळून गेले. आग्र्यावरनं काय काय केलं असेल शिवाजी महाराजांनी तिथून पळण्यासाठी. का सोपं आहे का ते? औरंगजेबाच्या कडेकोट नजरबंद कैदेतून शिवाजी महाराज सुटलेत, कळलंच नाही. औरंगजेबाला पत्ताच लागला नाही. कसे गेले असतील राजे. तो आदर्श आहे समोर. शत्रूला फसवून, शत्रूचा विश्वासघात करून कुठल्याही परिस्थितीत शत्रूच्या तावडीतून सुटणं हा राजधर्म असतो.
वेड्यासारखं अडकून पडायचं नसतं. वेड्यासारखं जे शत्रूला अपेक्षित आहे मी मरणं, ते जर मी स्वतःहूनच त्याला सोयीचं करून दिलं मग काय उपयोग राहिला. मी तडफडून मेलो पटकन, तर शत्रूला तेच तर हवं आहे, म्हणून तर तो मला इथे घेऊन आलाय. माहिती आहे मला, मी कायद्याचा अभ्यासक आहे, वेडा नाहीये मी. हे कायद्यामध्ये बसतच नाही अशा शिक्षा, तरी पण मला दिल्या आहेत. मला माहिती आहे, कळतंय मला काय करतायत माझ्याबरोबर ते. काही झालं तरी मी मानसिक संतुलन बिघडू देणार नाही. बाडीला वाटलं तर 6 महिन्यात एक वेडा बाहेर येईल त्या कोठडीतनं, एक शहाणा बाहेर आला. कोठडी बघितली तर कविता करून ठेवल्या होत्या. आपल्याला पण त्या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाच्या आतल्या ज्या कला लपलेल्या होत्या त्या सगळ्या बाहेर आल्या बघा. कला जिवंत ठेवतात माणसाला. मी काय उगाच नाही बाहेर आलो, कलाकार असल्यामुळं बाहेर आलोय मी. कला माणसाला जिवंत ठेवते, कला माणसाला जगायचं साधन बनवते, जगण्याचे उद्दिष्ट देते, आनंद देते. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एखाद्या कलेत रमून गेलो ना की आपण काळ कसा निघून जातो कळतच नाही. 6000 ओव्या रचल्यात या कोठडीमध्ये. हातामध्ये गळ्यामध्ये ज्या बेड्या आहेत त्या बेड्यांची जी टोकं असतात त्या 2 बेड्या असं लॉक करतो, तिथे एक असा खेळासारखा असतो, तो खेळा असा धरायचा आणि सुचलेल्या ओव्या त्या भिंतीवर लिहायच्या. आत्ता विटा दाखवत आहेत, पण त्या दुसऱ्या 2 बुरुजांमध्ये आजही तेव्हासारख्या काय तो चुना लावलेला आहे. बघितलात का तुम्ही कोणी बाजूच्या पण जाऊन? हां, तर तिथे असं ते लिहायच्या कविता. सगळ्या भिंती भरल्या की अरेच्या आता कागद संपला. वाट बघत बसायचं. कधीतरी 7-8 महिन्यांनी एकदा तो चुना परत लावला जायचा. चुना लावून ब्रिटिश अधिकारी गेले की त्यांना थांबून थँक्यू म्हणायचे. ते त्यांना कळायचंच नाही चुना लावला थँक्यू का म्हणतात. ते म्हणायचे मला नवीन कागद दिलात. आणि लिहिलेल्या भिंतीवरच्या सगळ्या कविता पाठ करायच्या, सगळ्या ओव्या पाठ करायच्या. किती पाठ केल्या? 6000. 1910 ते 1924. 24 नंतर रत्नागिरीला स्थानबद्धतेमध्ये घरामध्ये ठेवलं, तेव्हा त्या 6000 ओव्या सगळ्या कागदावर उतरून घेतल्या. म्हणून आज आपल्याला कमलासारखं महाकाव्य वाचायला मिळतं. पहिले 6 महिने ही शिक्षा, फक्त बंद. एकटाच माणूस कोठडीत बंद. तिथे अशा चौकोनी अशा फटी दिसल्या पाहिजे, त्याच्यातनं ताट जेवणाची आतमध्ये यायची. त्या अंधारामध्ये कळायचंच नाही. हाडकं ठेवलेत, मांसाचे तुकडे, घाणेरड्या अशा आळ्या बेळ्या त्या जेवणावरती, त्या आळ्या अशा काढून टाकायच्या आणि ते खायचं. आणि तेव्हा ते गमतीने म्हणतात की इथे मला बाबारावांनी म्हणजे मोठ्या भावाने लहानपणी मित्रमेळामध्ये जो प्राणायाम शिकवला होता, जो योग साधना शिकवली, त्या योग साधनेचा मला इथे उपयोग झाला. मी सगळ्या माझ्या इंद्रियांवर कंट्रोल आणू शकलो आणि ते अर्ध कच्चं जे काय असेल ते मी खाऊ शकायचो. आता ते पचायचं नाही. कसं पचणार? ते पचलं नाही की कुर्मी व्हायच्या, ते पचलं नाही की जंत व्हायचे. दिवसभरात 10 वेळा जुलाब व्हायचे. किती आक्रोश केला, ओरडलं, मला संडासला होतंय, मला कोणी नाही. एकदा सकाळ एकदा संध्याकाळ, मध्ये किती तुम्हाला जुलाब होऊ देत, काय वाटेल ते होते, तिथंच करायचं. दुसऱ्या दिवशी तो वॉर्डन यायचा. भारतीय कायद्याने ब्रिटिशांची कोठडी घाणेरडी केली म्हणून उभी आडवी बेडी शिक्षा. उभी बेडी ती तुम्ही बाहेर एक माणूस दाखवला माहिती आहे त्या अशा लाकडाच्यावर, तसं त्या कोठडी म्हणजे कोठड्यांच्या मध्ये जी बाहेरची जी गॅलरी आहे त्या गॅलरीला वर जर नीट बघितलं असेल तर असे खिळे आहेत बघा 2-2. तिथे असे हात अडकवायचे, असे 2 हात त्याला त्या बेड्या टाकायच्या. खाली पायाला 2 बेड्या, तिथून अशी एक शीगमध्ये असं भिंतीकडे तोंड करून असा लटकवलेला माणूस ब्रिटिश निघून जायचे. हे कशासाठी? ब्रिटिशांची कोठडी संडास करून भारतीय कैद्यांनी घाण केली म्हणून ही शिक्षा. 3 दिवस, 6 दिवस, 7 दिवस उभी बेडी, आडवी बेडी. आडवी बेडी म्हणजे पाय असे फाकायचे, असे पाय फाकायचे. इथे शीग आणि इथून स्ट्रेट अशी लोखंडाची सळे, म्हणजे हे 2 पाय जवळच येऊ शकत नाहीत. असा माणूस तुम्ही एकदा घरामध्ये जा आणि असे उभे राहा 3 दिवस, काय होईल ह्याचं?
त्याला म्हणतात आडवी बेडी, ही उभी बेडी. 7 दिवस. त्या 7 दिवसामध्ये टॉयलेट तसंच व्हायचं, संडासला तसंच व्हायचं, बेशुद्ध पडायचा माणूस, सगळे सेन्सेस बंद व्हायचे, सगळंच बंद व्हायचं. इतक्या यातना की शेवटी यातनाच होत नाहीये, म्हणजे यातनांचं काही कळेनाच्याही पलीकडे गेलं शरीर. हे कोण भोगतोय? एक बॅरिस्टर झालेला माणूस भोगतोय. इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या समोर असा कागद ठेवला, सही करा, बॅरिस्टर झालाय तुम्ही पास, पण ही बॅरिस्टरची सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. ते म्हणाले सही करून काय लिहायचं काय? ते म्हणाले काही नाही, ब्रिटिशांचा बॅरिस्टर झालात, ब्रिटिशांच्या महाविद्यालयाची बॅरिस्टरची पदवी मिळणार आहे तुम्हाला. त्याच्या बदल्यात तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधात कधीही अवाक्षर सुद्धा काढणार नाही, कुठल्याही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार नाही. पण तुम्हाला सांगतो, ही पदवी मिळाली की अख्खा युरोप प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्यासाठी बाजारपेठ खुली होते. युरोपात तुम्ही कुठेही तुमची वकिलीची प्रॅक्टिस करू शकता, लाखो रुपये कमावू शकता, मुंबईमधनं पुण्यामधनं तुमची अख्खे कुटुंबाला इथे आणू शकता, मोठं घर मिळेल. एकीकडं एक सही आणि एवढं वैभव, एवढं सुंदर आयुष्य, सुंदर भविष्य, आणि एकीकडं सही न करण्याची किंमत, काळ्या पाण्याची शिक्षा. सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा स्वीकारली. म्हणाले तुम्हाला काय वाटतं, तुमचे सर्टिफिकेट मिळाल्यावर मी बॅरिस्टर होतो? हड, मी जेव्हा ज्ञान संपादन केलं तेव्हाच मी बॅरिस्टर झालो. एका सर्टिफिकेटच्या कागदासाठी भारताशी बेईमानी नाही करू शकत नाही. फेकून दिला कागद, त्यांच्याच देशात, त्यांच्याच युनिव्हर्सिटीत तोंडावर फेकून निघून आला. स्वतःहून घेतलंय सगळं. म्हणून माझी जन्मटेपच्या प्रस्तावनेमध्ये ते स्वतः लिहितात की मला इच्छाच नव्हती हे सगळं लिहायची. का, कशासाठी कौतुक करून घ्यायचं स्वतःचं? मी तयारच नव्हतो हे अनुभव लिहायला. असं मी काय मोठं केलं, काय मी कर्तव्य केलं. छत्रपतींनी असं काय केलं? छत्रपतींनी त्यांचं कर्तव्य केलं, ते माझे आदर्श आहेत. लोकमान्य टिळकांनी देशासाठी जे केलं ते त्यांचं कर्तव्य. मी माझं कर्तव्य बजावलंय, तर कर्तव्य जे बजावलंय ते पुस्तकामध्ये लिहून लोकांची वाहवा मी कशासाठी मिळवू? मला नको आहे पुस्तक. मग सगळ्या मित्रांनी खूप समजून सांगितलं, तुमच्यासाठी नाही आहे, येणाऱ्या पुढच्या असंख्य पिढ्यांना एक मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक ठरेल. देशासाठी बलिदान कशा पद्धतीने करायचं असतं. श्रीपू गोखले आणि ते म्हातारपणी जे स्वतंत्र झाल्यानंतर एकत्र रोज फिरायला जायचे. तर गोखलेने विचारलं होतं की या माझी जन्मटेपमध्ये स्वतःबद्दल फार कमी लिहिलंय तुम्ही कसं लिहू? मी म्हणाले, मुळात पुढच्या तरुणांना आदर्श वाटावा किंवा पुढच्या तरुणांनी प्रेरित व्हावं देशाच्या स्वातंत्र्यासाठी, म्हणून मी लिहायला सांगितलं ना मला तुम्ही सगळ्यांनी. मग मी जर माझ्या खऱ्या भोगलेल्या शिक्षा लिहिल्या असत्या तर माणसं येणार कशी? घाबरून पळत निघून गेली असती. माझ्या खऱ्या अनुभव जर मी लिहिले असते, माझ्या खऱ्या शिक्षांचे, तर मग पुढच्या पिढ्या वाचल्यावर म्हणाले असते, रे बापरे, हे भानगड आहे का, हे नको, हे काय आपल्याला शक्य होणार नाही. म्हणून पिढ्यांना इथे नेमकं काय घडते मला सांगायचंच नव्हतं, म्हणून मी स्वतःबद्दल फार कमी लिहिलंय. पहिले 6 महिने नॉर्मल माणूस, घरी म्हणाला अरे वा. दुसरी स्टेप, 6 महिन्यानंतर पहिल्यांदा बाकीच्या कैद्यांना बघितलं. एक 24 तास स्वतःच्या एखाद्या बेडरूममध्ये बंद करून बघा. अगदी मोबाईल चालू ठेवा, रेडिओ बिडिओ सगळं चालू ठेवा, पुस्तकं, आणि तरी 24 पूर्ण 24 तास एकदा स्वतःला बंद करून हा अनुभव घ्या. एक 7-8 तास त्या झोपेत जातील, म्हणजे एक 8 तास गेले, उरले 16 तास. त्या 16 तासामध्ये काहीतरी वाचाल, काहीतरी बघाल. एक असा क्षण येईल तुमच्या एक 10-15 तासानंतर की वेडे व्हायला सुरुवात होईल तुमची. तुम्ही दरवाजा आपटायला सुरुवात कराल, तुम्ही बायका पोरांना हाक माराल, आईला हाक माराल, अरे उघडते आता बस झालं. ती म्हणाल नाही 24 तास, तुम्ही सांगायचं सगळ्यांना 24 तास मेलो तरी उघडायचं नाही. तुम्ही, मी किती ओरडलो दरवाजा आपटला तरी उघडायचा नाही. एकदा करून बघा. आपण अंश पण अनुभवत नाही हो. आपण स्वतंत्र सुखेने आयुष्य जगतोय,
स्वतंत्र भारतात सुरक्षित घरात जन्माला आलेली माणसं आहोत आपण. काय माहिती आपल्याला. 6 महिन्यांनी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर म्हणाले अरे नॉर्मल आहे माणूस. बारीला आश्चर्य वाटलं. मग कैदी सुरू झाले. मग शौचाच्या वेळेला कैदी भेटणं, आंघोळीच्या वेळेला दुसरे कैदी भेटणं, मग सगळ्याची सुरुवात झाली. मग कधीतरी बाहेरनं नवीन कैद्यांची एखादी फलटण आतमध्ये आली तर त्या कैद्यांच्या फलटण जी काही बोचकी असायची, सामान असायचं, त्यातनं कुठेतरी कागद वर्तमानपत्राचे मिळायचे. ते वर्तमानपत्राचे कागद वाचायचे. ते वाचल्यावर एखाद्या कागदाच्या वरती टोकावर तारीख असते. त्या तारखेवरनं ताडायचं, अच्छा हा 3 महिन्यापूर्वीचा कागद आहे, आणि बातमी वाचायची. मग त्यांच्या डोक्यात यायचं की 3 महिन्यापूर्वी भारतात असं असं घडलं आहे. माणूस काय काय विचार करायचा. 3-4 महिन्यांनी एक पत्र घरामध्ये पाठवण्याची मुभा होती. मग हे जे काही कागद वाचले जायचे ह्याच्यावरून पत्रव्यवहार व्हायचा नारायणराव बरोबर. बरं, नारायणराव बरोबर पत्रव्यवहारमध्ये तू घर कसं चालवतोय, वहिनी कशी आहे, तब्येत कशी आहे, पोरं कशी जगतायत, काय जेवण खाण इथे कशाचा काय संबंध नाही. संबंध एकच, हिंदूंच्या संघटनाचा. नारायण तू किती विचार केलायस. ध्यास एकच, हिंदूंचं काय होणार, हिंदू राष्ट्राचं काय होणार, माझ्या देशाचं, माझ्या समाजाचं काय होणार. मी इथे अडकून पडलोय. तिथं मार्गदर्शन करायला कोण आहे. माझ्या क्रांतिकारकांना मार्गदर्शन करायला कोण आहे. एक मार्गदर्शक लागतो, एक हुशार माणूस, एक नेतृत्व लागतं. 4 सैनिक गेले तरी चालतात, पण मेन जो असतो ना सेनापती, तो जाऊन चालत नाही. सेनापतीच अडकलाय. काय परिस्थिती निर्माण केली होती सावरकर आणि त्यांच्या सगळ्या अभिनव भारत संघटनेने. ब्रिटिशांमध्ये थरकाप होता. आजही बँकामध्ये, सचिवालयामध्ये सगळीकडे एक पद्धत आहे बघा की 3 वर्षाच्या पुढे मेन ऑफिसर राहत नाही, कारण त्याची रिलेशन तयार होतात आणि नातं तयार झालं की घोटाळे सुरू होतात. म्हणून कधी मुख्य मॅनेजर वगैरे असतात ना, ते दर 3 वर्षांनी त्यांना चेंज केलं जातं. त्यांच्याबरोबर लागेबांधे होईपर्यंत त्यांची बदली होते आणि भलत्याच ठिकाणी नेतात. मग तिथे भाषापेक्षा ते सगळं शिकेपर्यंत 3 वर्ष जातात. तसं इंग्लंडचं, ब्रिटिशांचं अनेक देशांवर राज्य होतं, तर तिथे व्हॉइसरॉय बदलायचे. भारताचा व्हॉइसरॉय सिंगापूरला गेला, सिंगापूरचा आणि कुठेतरी गेला. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतावर व्हॉइसरॉय म्हणून जा म्हटलं की घाबरायचे. व्हॉइसरॉय नको, तिथे कोणी अचानक येतो गोळी मारतो, अचानक येतो बॉम्ब टाकतो. तिथे एक अभिनव भारत संघटना आहे, तिथे एक सावरकर नावाचा माणूस आहे. दहशत, प्रचंड मोठी दहशत निर्माण झालेली होती क्रांतिकारकांची. सावरकर जर अडकले नसते ना, ती फ्रान्सची उडी ती सक्सेसफुल झाली असते ना, तर अख्खा देशाचा इतिहास बदलला असता. हे नोटांवरची चित्र तुम्हाला दिसलीच नसती, ही माणसं झाली नसती हो. 1920 नंतर आले. लोकमान्य टिळक अजून एक 10-20 वर्ष जगले असते, भारताचा इतिहास बदलला असता. छत्रपती शिवाजी महाराज जगले असते, भारताचा इतिहास बदलला असता. संभाजी महाराज पकडले गेले नसते, भारताचा इतिहास बदलला असता. बाजीराव पेशवा गेला नसता, भारताचा इतिहास बदल. हिंदूंची कुंडलीच घाणेरडी आहे. मॅच जिंकायला आलो की आमचा मेन बॅट्समन आउट होतो. 24 साली पण मला तीच भीती वाटली होती. लोकसभेला आउट होता होता वाचला, म्हणून आपण वाचलो. का अडकले असतील सावरकर, का नसतील पोचले तिकडे ते अय्यर आणि मादाम कामा. दुर्दैव आमचं. हो, ह्या झंझावात असाच चालू राहिला असता ना 1910 नंतर, काय हो 1920 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं. हे पुढे मुस्लिम लीगची नाटकं बिटकं काही झालीच नसती. एवढी दहशत क्रांतिकारकांची. असं व्हायचं नव्हतं, असं व्हायचं नव्हतं. साबरमती के संत तूने कर दे हे गाणं गायचं होतं. हे देशाचं नशीब होतं. मग म्हणाला आता दुसरी पायरी शिक्षेची. हे 50 नारळ हे सोलायचे. आता
बरेच लोक सोलत असतील. सोसायटीमध्ये एखादं नारळाचं झाड असतं बघा, त्याचे प्रत्येक फ्लॅटमध्ये 3-3 नारळ वाट्याला येतात. कधी कधी आमच्याकडे आहेत अशी झाडं, आमच्या वाट्याला येतात 4 महिन्याने एकदा. तो आणून देतो वॉचमन, 4 नारळ तुमच्या वाट्याला आले. ते मी आले की माझ्या डोक्यात जा रे देवा आता हे, मग ते सोलायला लागतात. ते भयानक काम आहे. आता कोकणामध्ये वगैरे कसं आहे, त्याच्याशी लाकडीची पट्टी असते, त्याला कसा ठोकलेला एक उंच खिळा असतो, टोकदार असं लोखंडाचं. तर तो अख्खा नारळ त्याच्यावर असा आपटायचा असं 4ही बाजूने, आणि हळूहळू त्याला बोकं पाडून ते लूज करायचं असं, आणि मग त्या काथ्या निघतो तो. पण आपल्या मुंबईमध्ये असलं काही नाही. मग ते कोयता घेऊन ते करामत करावी लागते ती. असे 50-50, 100-100 नारळ बेड्या असलेल्या अवस्थेत. अंधार कोठडीची पहिली पायरी संपली, दुसरी पायरी नारळ सोला. नारळ सोलून सोलून हाताला घट्टे पडायचे, हातामधनं रक्त यायचं. कोणी शुश्रूषा करायला नाही, कोणी मलमपट्टी करायला नाही. ते तसंच सहन करायचं, तसाच त्या जखमा सुखायच्या, तसंच सगळं चालायचं. पत्रव्यवहार सुरू केले 6 महिन्यानंतर की ही शिक्षा राजकीय कैद्यांना तुम्ही तुमच्या कायद्यानुसार देऊ शकत नाही. बॅरिस्टर झालेला आहे, ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास आहे. राजकीय म्हणजे स्पेशल प्रिझनर्सना ब्रिटिश कायद्यानुसार ॲम्नेस्टी पिटिशनचा अर्ज करण्याचा अधिकार आहे. राष्ट्राय स्वाहा.